हॅलो हाय नमस्कार, मी सारिका. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल, तुमचे देखील लांब केस आहेत आणि अगदी 5 मिनिटात असे हेअरस्टाईल बनून होणारे 5 मिनिटाचे हेअरस्टाईल तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमचे देखील माझ्यासारखे असे लांब केस आहेत आणि एकच हेअरस्टाईल करून तुम्ही कंटाळा, तर तुम्हाला अगदी 5 मिनिटात होणारे असे हेअरस्टाईल सांगणार आहेत. ते कुठले चला बघूत. तर त्याआधी मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. आता सण आणि लग्नसराई आलेले आहेत. अगदी 5 मिनिटात बनून होणारे असे हेअरस्टाईल तुम्हाला सांगणार आहे 8. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने कंगवा करून घ्यायचा आहे. म्हणजे जिथे आपल्याला केसात गाठी वगैरे असेल तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला कंगवा करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. कंगवा केल्यानंतर हेअरस्टाईल नंबर 1 आपण बघूत. तर सर्वप्रथम आपल्याला एक साईडने अशा पद्धतीने भांग पाडून घ्यायचा आहे. तुम्ही मध्ये देखील भांग पाडत असेल तर चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला रिंकल्स करून असं पिनअप करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. अगदी साईडचे असे केस घ्यायचे आहेत. सेम त्याच पद्धतीने इकडून देखील आपल्याला साईडचे केस काढून घ्यायचे आहेत आणि ते देखील रिंकल्स करून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थितपणे. तर अशा पद्धतीने हे देखील पिनअप करायचं आहे. तुम्ही पिनअपऐवजी क्लच देखील लावू शकता. खाली तुम्ही वेणी देखील घालू शकता किंवा असे ओपन देखील सोडू शकता किंवा एक क्लच देखील घालू शकता. हे बघू शकता ओपन सोडलेला आहे. तुम्ही पार्टी वेअरला वगैरे जाताना अशा पद्धती हेअरस्टाईल खूप छान वाटतात. नक्की ट्राय करा. तर हेअरस्टाईल नंबर 2. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वरचे केस जितकं येईल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. अशा पद्धतीने घेऊन 3 भाग करून आपल्याला वेणी घालायचं आहे, नॉर्मल वेणी. हे हेअरस्टाईल अगदी साडीवर, ड्रेसवर, कशावर देखील अगदी खूप छान दिसतो. नक्की ट्राय करा. तर नंतर आपल्याला साईडचे केस घ्यायचे आहेत. इकडून देखील थोडे थोडे असे केस काढून आणि इकडून देखील थोडेसे असे केस काढून घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थितपणे आपल्याला अशा पद्धतीने वेणी घालत जायचं आहे. सेम त्याच पद्धतीने इकडून देखील अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेऊन सेम त्याच पद्धतीने आपल्याला वेणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी सणाला वगैरे अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता. अगदी 5 मिनिटात असे हेअरस्टाईल बनतात आणि लांब केस असल्यामुळे अशा पद्धतीचे हेअरस्टाईल खूप छान दिसतात. तर बघू शकता अशाच पद्धतीने इकडून थोडेसे तिकडून थोडेसे अशा पद्धतीने केस घेऊन मी आता खालून वेणी घालून घेणार आहे. तुम्ही खालून असे सागर वेणी म्हणतात ना, तसं देखील घालू शकता किंवा असं नॉर्मल वेणी देखील घालू शकता. तर मी नॉर्मल वेणीच घालत आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान ही हेअरस्टाईल बनून रेडी झालेला आहे. लांब केसावर अशा पद्धती हे हेअरस्टाईल खूप छान वाटतं. नक्की ट्राय करा. तर बघू शकता खूप छान हे हेअरस्टाईल झालेलं आहे. नक्की ट्राय करा. हेअरस्टाईल नंबर 3. तर बघू शकता अशा पद्धतीने मधून भांग पाडून घ्यायचं आहे. मधून भांग पाडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हेअर्स घ्यायचे आहेत. थोडे थोडेसे हेअर्स घेऊन आपल्याला असे रिंकल्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेऊन असे रिंकल्स करून आपल्याला नंतर तिथं देखील रिंकल्स करून असं पिनअप करून घ्यायचं आहे. हे आंबाडा वगैरे हेअरस्टाईल केल्यानंतर हे हेअरस्टाईल खूप छान वाटतं. साडी वगैरे घातल्यानंतर नक्की ट्राय करा. अगदी सेम त्याच पद्धतीने इकडे देखील करून घेतलेलं आहे. बघू शकता खूप छान हे सुंदर हेअरस्टाईल नंबर 4. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत. वर जितके येईल तितकं. हेअरस्टाईल नंबर 2मध्ये जसं विंचरलेलं आहेत तशाच पद्धतीने विंचरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथं रबर बँड लावून घ्यायचं आहे आणि 2 भाग करून आपल्याला हे वरतून केस आपल्याला ओढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हेअरस्टाईल करायचं आहे. तुम्ही पार्टीला वगैरे जाताना अशा पद्धती हेअरस्टाईल खूप छान वाटतात. तुम्ही केस मोकळे देखील सोडू शकता किंवा क्लच देखील घालू शकता किंवा वेणी देखील घालू शकता. अशा पद्धतीने हेअरस्टाईल खूप छान वाटतं. नक्की ट्राय करा. हेअरस्टाईल नंबर 5. तर अशा पद्धतीने आपल्याला आधी कंगवा करून घ्यायचा आहे आणि मध्ये भांग पाडून घ्यायचा आहे. हे बघू शकता. तर अशा पद्धतीने थोडंसं केस घेऊन आपल्याला इथे वेणी घालून घ्यायचं आहे. तीन भागामध्ये. तर सेम नॉर्मल वेणी घालून घ्यायचं आहे. समोरून थोडं केस सोडून द्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. अशा पद्धतीने वेणी घातल्यानंतर जे समोरचे केस आहेत ते देखील असे थोडे थोडे घेऊन आपल्याला त्या वेणीमधून घालून घ्यायचं आहे. वेणी अगदी थोडंसं लूज आहे.
सहज जाऊ शकतं. थोडे थोडे केस घ्यायचं आहे आपल्याला, ते देखील एक एक रिंकल्स करून अशा पद्धतीने वेणीमधून घालून घ्यायचं आहे. आणि आंबाडा वगैरे बांधल्यानंतर अशा पद्धतीने हेअरस्टाईल खूप छान वाटतं. तर बघू शकता सेम त्याच पद्धतीने इकडून देखील घालून घ्यायचं आहे. खूप छान हेअरस्टाईल वाटतो. आणि नंतर तिथे पिनअप देखील करू शकता तुम्ही. सेम त्याच पद्धतीने इकडून देखील थोडेसे पुढून केस सोडून वेणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. वेणी थोडीशी लूजच घालून घ्यायचं आहे. बघू शकता हे ट्रॅडिशन लुकमध्ये खूप छान वाटतं अशा पद्धती हेअरस्टाईल. नक्की ट्राय करा. तर अशाच पद्धतीने हे देखील एक एक रिंकल्स काढून त्या वेणीमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघू शकता. तुम्ही घरी देखील डेली वेअरसाठी अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता. तर अशाच पद्धतीने थोडे थोडे केस एक एक रिंकल्स करून त्या वेणीमधून काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा नऊवारी वगैरे साडी घातल्यानंतर अशा पद्धतीने हेअरस्टाईल खूप छान वाटतं. नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आंबाडा देखील बांधू शकता किंवा अशा पद्धतीने पोनी देखील बांधू शकता. नक्की ट्राय करा. हेअरस्टाईल नंबर 6. तर हे देखील अगदी व्यवस्थितपणे कंगवा करून घ्यायचं आहे. कंगवा केल्यानंतर अगदी लेटेस्ट आणि ट्रेंडिंगमध्ये हा हेअरस्टाईल आहे. तर प्लेन असं विंचरून घ्यायचं आहे. साईडने आपल्याला केस काढून अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आहे. अगदी सिम्पल आहे आणि ट्रेंडिंग आणि लेटेस्ट हेअरस्टाईल आहे हा. बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला मधून भांग पाडून साईडचे केस घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने इकडे देखील पिनअप करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. अगदी हा हेअरस्टाईल सिम्पली आणि सुपर दिसतो. नक्की ट्राय करा. तुम्ही पार्टीला वगैरे जातात तर अशा पद्धतीने हेअरस्टाईल करा आणि अशी मोकळे केस सोडला तर देखील खूप छान वाटतं. नक्की ट्राय करा. हेअरस्टाईल नंबर 7. अगदी माझा आवडता हा हेअरस्टाईल आहे. मी साडी वगैरे घातल्यानंतर अशा पद्धतीने हेअरस्टाईल भरपूर करते. अशा पद्धतीने आपल्याला उंच हे केस धरून घ्यायचे आहे, संपूर्ण केस. आणि अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून आतून आपल्याला हेअर्स काढून घ्यायचं आहे आणि केस काढून घ्यायचे आहेत बाहेर आणि राहिलेले केस केसांमध्ये टक करून घ्यायचं आहे आणि वरतून केस आपल्याला काढून घ्यायचा आहे. साडी वगैरे घातल्यानंतर अशा पद्धतीने मी हेअरस्टाईल करत असते. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. हेअरस्टाईल नंबर 8. सगळ्यांचा आवडता हेअरस्टाईल. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं केस घ्यायचं आहे आणि थोडंसं पुश करून द्यायचं आहे म्हणजे पफ येतं. अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे. तुम्ही मोकळे देखील हेअर्स सोडू शकता किंवा आंबाडा देखील बांधू शकता. अशा पद्धतीने हेअरस्टाईल खूप छान वाटतं. नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, आजचा हेअरस्टाईल कुठला आवडला ते देखील सांगायला विसरू नका. आणि कुठल्या राज्यातून बघताय ते देखील नक्की कमेंट करून मला सांगा. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.